मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मी देवघरामध्ये जे सामान असतं ते कसं मी अरेंज केलं आहे याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा गुरुवार आहे, तर गुरुवारची पूजा करून झाली आहे माझी। आणि गुरुवार म्हटलं की देवांना स्वच्छ करायचं आलंच। पौर्णिमेला काही मी देव स्वच्छ करू शकले नाही, म्हणून मग मी आज सगळं स्वच्छ व्यवस्थित करून झालं आहे आणि सगळी देवांची व्यवस्थित पूजा, स्वामींचाही अभिषेक हे करून झाला आहे। आणि असा अभिषेक ते केल्यावर छान वाटतं। तर चला, तर मग मी कसं अरेंज केलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्यवस्थित अरेंज कसं करायचं त्याबद्दल काही टिप्स हे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण आपण आपलं घर छान ठेवतो, तर मग देवांच्या वस्तूही छान ठेवल्या पाहिजेत। त्यामुळं मग सगळं असं व्यवस्थित असेल तर आपल्याला एखादी पूजा करताना लगेच मिळतं सामान आणि आपल्याला कंटाळवाणी गोष्ट वाटत नाही। जे ते गोष्टी ज्या त्या ठिकाणी असेल तर दिसायलाही छान दिसतं आणि राडा होत नाही। त्यामुळं मग मी अशी अरेंजमेंट करते। त्यासाठी मी काही एक्स्ट्राचं ऑर्गनायझर काही घेतले नाहीये, ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये। आणि मी या व्हिडिओमध्ये काय काय माझ्याकडे सामान आहे देवाच्या रिलेटेड, तर त्याविषयी तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझ्याकडे काय काय सामान आहे। तर चला, तर मग व्हिडिओ चालू करू। संपूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर देवांची पूजा करून झाली आहे आणि मन प्रसन्न वाटतं अशी पूजा बघितल्यानंतर, आणि घरात एकदम पॉझिटिव्हिटी वाटते। तर देवाचं साहित्य मी एकदम छानपैकी ठेवायचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस शोधावं लागणार नाही। त्यामुळं मग घेताना आपल्या पूजा करताना सारखं सारखं उठावं लागणार नाही। त्यामुळं सगळं साहित्य मी हे देवघरामध्येच ठेवते आणि मी त्यासाठीच बॉक्स घेतला आहे खालचा ठेवण्यासाठी, की जेणेकरून सगळं देवांचं साहित्य या बॉक्समध्येच बसल। आणि देवघराला अटॅचच खाली बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी जे रोजचं लागतं साहित्य, जे आपल्याला सारखंच लागतं ते मी वरच्या ह्याच्यात ठेवलं आहे। आणि जे कधीतरी लागतं आपल्याला, दिवे चेंज करू वाटले तर मग ते मी सगळं खालच्या ह्याच्यात ठेवते आणि देवाचे गंगाळं ते मी खाली ठेवते, जेणेकरून वरती खूप राडा दिसणार नाही आणि आपलं देवघर एकदम छान दिसेल। त्यासाठी मी असं करते। तर मी तुम्हाला दाखवते देवघराखाली अटॅच आहेत, त्याच्यामध्ये हे अष्टगंध, जपमाळ, भस्म हे आपल्याला रोजच लागतं, ते मी असं वरती ठेवते। आणि जसं आपण छान ठेवल ना तर तेवढं आपल्याला ही एखादं गोष्ट करायला छान वाटतं। आता पूजा ती करताना वेळ जात नाही। आणि हा मसाला डबा आहे, म्हणजे मसाला डबा म्हणजे मी हळदी कुंकासाठीच हा घेतलेला आहे। तर याच्यामध्ये अष्टगंध, हळदी कुंकू, भस्म, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, जे एक्स्ट्राचे गोमती चक्र होते ते मी सगळं याच्यामध्ये ठेवलं। आणि हे आपल्याला धनलक्ष्मी कुंचमसाठी जे लागतं साहित्य, तर ते मी एका बॉक्समध्ये ठेवलं, जेणेकरून हा बॉक्स घेतला तर मला सगळं साहित्य मिळतं। आणि तांदूळ काय आपण रोजचे फ्रेशच घेतो, त्यामुळं मग तांदूळ काही ठेवले नाहीत। आणि हे जे मी कुंकुमार्चन करते त्याच्यामध्ये जे आपण वापरलेलं असतं ते मी याच्यामध्ये कुंकू ठेवते आणि तेच कुंकू वापरलं तरी चालतं। आणि याच्यामध्ये मी हे वाती ठेवल्या आहेत, ह्या आता विकत्रीच्या आहेत आणि माझ्या वातीही केलेल्या संपल्या आहेत, कारण मी हाताने वळूनच वाती देवाला दिवे लावते। आणि हे कधीतरी नाही का इमर्जन्सीला असावे म्हणून असं ठेवलं आहे। आता ही खूप दिवस झालं घेतलेलं आहे मी। आणि हे बॉक्स मिठाईचे आहेत, तर हे मी असे छानपैकी ठेवण्यासाठी यूज करते। आणि हे ते वाटी धूप आहे, ते धूप 2 प्रकारचे आहे आणि ह्याच्यामुळं खूप छान वाटतं। गुरुवार असेल तर ते पण याच्याने थोडासा दूर होतो, पण एकदम छान घरामध्ये असं स्मेल येते। त्यामुळं मग मी असे वाटी धूप वापरते। आणि हा कापूस आहे एक्स्ट्राचा, आता ह्याला मला स्वच्छ करून याचे मला वाती बनवायच्या आहेत, तर त्या मी काढून वरती ठेवला आहे, तर लगेच मिळेल म्हणून। तर असं मी खाली अरेंज केलं आहे। आणि हे याच्यामुळं मला असं काही घ्यायचं म्हटलं, रिफिल करायचं म्हटलं हळदी कुंकू, तर लगेच मिळतं मला। आणि हा मसाला डबा तर असं असायलाच पाहिजे, आपलं किचनमध्ये असतो तसंच मी असा तयार केला आहे, जेणेकरून मला सोयीचं जाईल। हळदी कुंकू, भस्म ते सगळं मी एकत्र ठेवते इथे। आणि मी अष्टगंधाला आहे ना प्लास्टिकची छोटीशी हे टोपण आहे तेच वापरते, हे भीमसेन कापूर, कारण स्टीलची वापरली तर ते खूप खराब एक झाली, म्हणून मग मी आता प्लास्टिकची यूज करते। आणि याला असं बंद केलं की व्यवस्थित राहतं। वरी हळदी कुंकाचं
ह्याचा दरवाजा छोटासा आहे, त्यामुळं आतलं खूप अंधार आहे, दिसत नाही, एवढं लक्षात येत नाही. पण असं ठेवायला सामान इतकं छान आहे त्यामुळं. आणि देवघर आणि हे बॉक्स सेमच दिसतो, त्यामुळं मग असं मला वाटलं घ्यावंसं. पण स्टोरेज बॉक्स म्हणून खरंच खूप मोठा आहे. आणि फक्त एकच प्रॉब्लेम आहे की ह्याचा दरवाजा छोटासा थोडासा आहे. तर असं बाहेरून बघितलं तर असं तुम्हाला आतमध्ये दिसेल. त्याच्यामध्ये मी न्यूजपेपर टाकले. आता माझ्याकडे काय काय साहित्य मी तुम्हाला पितळेचं दाखवते की ह्या समया आहेत त्या मला लग्नामध्येच मिळाल्या आहेत. आणि मोठ्या पूजेसाठी मी ह्या यूज करते. आणि छोट्या पूजा असेल तर या समया वापरते, कारण समया छोट्या पूजेसाठी बऱ्या पडतात. आणि देवघरामध्ये मी कसं कधी कधी देवांचे असं गुरुवार ते असेल तर या समया पण आपण लावू शकतो. पण समया जास्त वेळ असं लागत नाहीत, त्यामुळं मग मी याच्यावर दिवे लावते. आणि हे कमळ दिवे आहेत, हे मी खूप दिवस झालं घेते, पण मला असे दिवेच खूप आवडतात. छोटी पूजा असू द्या मोठी पूजा असू द्या, खूप छान दिसतात असे दिवे. आणि पर्सनली मला तर खूपच आवडतात हे दिवे. आणि लागतातही छान, तेल सांडत नाही. हे आता लक्ष्मी दिवे मी आता धनलक्ष्मी कुंचम बरोबर घेतले होते. मला मोठे घ्यायचे होते, पण आता काय अजून बाजारात एवढे अवेलेबल नव्हते, त्यामुळं मला छोटे छान वाटले, त्यामुळं मग छोटे छोटेसे घेतले मी. आणि हे आहेत तांब्याचे दिवे, आणि हे पण मी यूज करते. पण हे मी आता जास्त यूज होत नाहीत तांब्याचे दिवे, फक्त आरती करण्यासाठी कधी कधी यूज होते. हे आरती करण्यासाठी लागतंच आपल्याला, काही पूजा असेल तर. आणि असे माझ्याकडे खूप दिवे झाले आहेत आता. आणि हे व्हाईट मेटलचे दिवे आहेत, स्टीलचे नाहीत. पण ते व्हाईट मेटल इतकं खराब लागलं की त्याचं स्टीलसारखं दिसतंय. धनलक्ष्मी कुंचम आहे, 2 छोटे छोटे तांब्याचे हे आहेत. आणि हे जेव्हा व्हाईट मेटल आहे हे खूप छान लागलं. आणि हा एक दिवा आहे, हे एक सेटच आहे माझ्याकडं. मागची जे ताट आहे आणि त्याचा एक सेट छानपैकी आहेत. आणि हे माझ्याकडं मला खूप आवडतात असे तुळशी वृंदावनचे दिवे. आता ही दिवाळीत घेतले होते आणि ह्याला मी छान सजवलं आहे, तर खूप छान दिसत आहेत, मला खूप आवडतात. इथे मी लाकडाचा छोटंसं हे आहेत. आणि हे गुलाबी कलरचे जे काचेचे बाऊल आहेत त्याच्यामध्ये दिवे लावले, इतकं छान दिसतं. आणि हा तर तुम्ही आत्ताच पाहिला होता की दिवा मी लावते. आणि हा मोठा दिवा आहे. आणि हे छोटे छोटे आहेत ना करंडे, तर हे मी 4 घेतले आहेत. तर श्रीनाथ याचं एकाचं टोपण घेतलं. आणि 2 देवघरात असतात. आणि ही मोठी आरती आहे ते मी नवरत्नामध्ये लावते. आणि हे तांब्याचे आपले भांडे आहेत, ग्लास, ते लागतात कधी कधी, त्यामुळं मग मी असेच ठेवते. आणि फुलदाणी आहे माझ्याकडं, ही लग्नामध्ये पंचपाळ दिलेलं आहे आणि तेही लागतं, त्यामुळं मग. आणि मोठं आहे म्हणून मी ठेवून दिलं आहे. कधी संक्रांती असेल तर मी काढते. हे छोट्या प्लेटी लागतात देवघरात, हे करंडा. आणि बाहेर जायचं म्हणलं की हा करंडा यूज करते, कारण बाहेर देवाचं साहित्य घेऊन जायचं म्हणलं की हळदी कुंकू एकत्र होतं, मग करंडा यूज करतो. आणि हे ते मी तुम्हाला त्या ताटाच्या बरोबर आलेलं आहे ते सांगितलं तुम्हाला. आणि वाट्या हे मी खूप ठेवले आहे, हे चांदीचं आहे. आता खूप दिवस झालं मी वापरतच नाही, कारण हे छोटेही आहेत आणि याच्यामध्ये काय ठेवावं म्हणून मग मी ते वापरत नाही. ते देवघरामध्येच ठेवले आहेत, म्हणलं कधी लागलं तर असावे म्हणून. आणि तसंही आपण एखादी वस्तू पितळेची तांब्याची घ्यायची म्हटलं की घासूनच घ्यावं लागते. आपण कितीही घासून ठेवलं तर त्याचं कलर तसाच होता. हे एक आपलं तुळशीपाशी लावण्यासाठी मी आणलेलं होतं, त्या सेटमध्येच आलतं. आणि हे प्लेटी ही खूप लागतात आपल्याला नैवेद्य ठेवायला. हे देवघरात मी दिव्याखाली ही अशाच प्लेटी आणि या ताटाचा पण एक सेट आहे. मला हे संक्रांतीला सरांनी गिफ्ट दिलं होतं. तर हे मुखवटे, तर हे मुखवटे मी सिंपल आणले होते, त्यानंतर घरी आणून मी ह्यांना छानपैकी सजवलं आहे. आणि सगळं मार्गशीर्ष महिन्यात जे आपण पूजेसाठी साहित्य वापरतो ते या बॉक्समध्ये ठेवतं, कारण ते वर्षाचे वर्ष लागणार असतं, त्यामुळं मग मी याच्यात ठेवते. आणि असे मुखवटे व्यवस्थित ठेवले तर मग त्यांचं डायमंड खराब होत नाही, त्यामुळे हा बॉक्स मी यूज करते. हा खूप जुना आहे, आता मी कधी कधी देवघरामध्ये हा मुखवटा वापरते. आणि हे देवीचे रिलेटेड जे साहित्य लागतं ते मी या बॉक्समध्ये ठेवलं आहे. बांगड्या हे, आणि हे देवीसाठीच्या साड्या. आणि हाही मुखवटा मला खूप आवडतं, खूप छान दिसतो. आणि तेच मुखवट्याचं मी चेंज करायचा विचार करते, म्हणजे दिसायला चांगलं असं वेगवेगळं डिझाईन दिसावी, त्यासाठी मी वेगवेगळे बनवले आहेत. आणि ह्या देवींचे वस्त्र तर आता हे मार्गशीर्ष महिन्यामध्येच लागतं. आणि हे मी ह्या वर्षी शिवले आहेत देवींना. तर मला शिवायला येतं, त्यामुळं मी काही विकत आणले नाहीत. आणि विकत आपल्याला येत असेल तर कशाला आणायचं, म्हणून मग मी हे घरीच शिवले. आणि हे दिवाळीमध्ये आणलेलं सामान
आणि हे पूजेसाठी मी यूज करते त्यामुळं, आणि हे एक एक्स्ट्राचं होतं तर मी याच्यामध्ये ठेवलं. तर असे मुखवटे आहेत माझ्याकडं. आणि देवांचं साहित्य किती हे असेल तरी कमीच पडतं, कारण देवींची पूजा हे करताना आपल्याला असं वाटतं की असं वेगवेगळं असावं, पूजा छान दिसण्यासाठी वेगवेगळं. आणि हा आता चौरंग मला आत्ताच रिटर्न गिफ्ट आणलाय, तोही छान आहे. आणि तो सेट मी करून ठेवला आहे. तो सेट खूप छान वाटतो संक्रांतीला वौसायला जाण्यासाठी हे, आणि दिसतोही छान. आणि असं साहित्य आहे. आणि ह्याच्यात मी बॉक्समध्ये देवांचे फोटो, पुस्तक हे मी ह्या बॉक्समध्ये ठेवतो, एक्स्ट्राचे जे पुस्तक आहे. आणि ही माझ्याकडे भगवद्गीता छोटीशी आहे, सरांना गिफ्ट आली होती तर खूप छान आहे, तर मग मी ते देवघरामध्येच असं ठेवते. आणि हा आहे श्रावण महिन्यामध्ये आपण वापरतो तो फोटो, तर तोही मी असा फ्रेम करून ठेवला होता. कारण फोटो मी घेतला नाही, कारण जे आपल्याला लाह्यामध्ये मिळाला तोच मी छान फ्रेम करून घेतला. आणि हे देवांचे आसन आहेत, तर ते खाली टाकण्यासाठी मी हे एवढे बनवले आहेत. आणि हे मी कपडा आणून घरीच बनवले आहेत. आणि जेवढे लागते ते असं घड्या घालून व्यवस्थित असं ठेवलं का नाही छान राहतं. आणि हे मी मुखवट्याला कधी गजरा वापरते तर मी ते बाजूलाच ठेवते. जे देवाचं साहित्य आहे ते मी इथंच सगळं ठेवते. आणि तांदळाच्या पुड्या कधी कधी आपल्याला देवघरामध्ये लागतात, ते साहित्य मी बऱ्यापैकी याच्यामध्येच ठेवलं आहे. आणि याच्यामध्ये हे फुलदाणी आहे, तर तीही मला लग्नामध्येच मिळाली आहे. आणि हे रोज वापरण्याचं आपलं पंचपाळ आहे. आणि ह्या फुलदाणीमध्ये मी यूज काय फुलं आणण्यासाठी होत नाही. आणि असं मी ह्या बॉक्समध्ये जे मोठे दिवे आहेत ह्या बॉक्समध्ये ठेवते, छोट्या बॉक्समध्ये छोटे जे लागणार नाही. आणि जे ग्रीनमध्ये आहे तर ते मला रोज कधी कधी लागतं, ते मी असं ठेवलं आहे जेणेकरून पटकन मिळेल. आणि ह्या फुलदाण्या तर माझ्याकडल्या व्हाईट मेटलच्या इतके छान आहेत, ती तुम्हाला पूजेमध्ये दिसल्याच. तर असं साहित्य माझ्याकडं भरपूर आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने मी ही बॉक्स रचना केली आहे. सगळं जे कमी लागतं ते मागच्या साईडला, जे रोज लागतं ते पुढं ठेवले आहे. आणि छान ठेवलं आहे. याच्यामध्ये रांगोळी ठेवली नाही, रांगोळी मी बाहेरच्या साईडला ठेवते, कारण रांगोळीचा खूपच राडा होतो, त्यामुळे रांगोळीचे साचे ते काही ह्याच्यामध्ये ठेवले नाही. आणि याला असं दरवाजा बंद केलं की खूप छान दिसतं. ही रांगोळी मी असंच समोरच्या साईडला ठेवली आहे. आणि ही रोजची रांगोळी काढण्यासाठी ही सुपली केली आहे. आणि आता तिचा यूज होते का काय